नमस्कार युट्यूब फॅमिली. तर आता ब्लॉग सुरुवात केली ब्लॉगला. म्हटलं चला ब्लॉग बनवा. खाली गेले होते ज्वारी सुकट टाकायला आणि कधी मी बनवून झाल्यात बघा, 8-15 दिवस झाले. कुरड्या बनवून झाल्यात पण पंख्याखालीच सुकवल्या. आज मी उन्हात ठेवल्या. आज जरा ऊन पडले म्हटलं, तर दोन्ही पण खाली ठेवून आले उन्हात. तर मनोला मी गवत आणले, तर बघा कसं खातोय ना. मनो गवत खातोस ना तू बाबू? खा खा, गवत खा. खाऊन दाखव, दाखव बाबू खाऊन. हा, बघितलं का? बकरीसारखं गवत खातो म्हणे आमचा दुर्वा आहे आता. आणि दुसरं कसलं तरी गवत आहे, त्याचे शेंडे खातो. त्याला लय गवती चहा पण खातो. खाली नेला ना, खाली गवती चहाचं झाड आहे मोठं, ते गवती चहा पण खातो. झालं तर भरपूर ऊन लागलं बापरे, असं डोकं गरम झालं होतं. कसला घाम घाम झालाय मला. तर बघते आता सांडगे बनवते थोडेसे आणि खाली नेऊन ठेवते. कारण कुरड्या आणि ज्वारी ठेवल्या त्यासाठी तर बसायलाच लागतं एक जणाला. तर मग असं तर नाही एक गोष्टीसाठी खाली जाऊन बसू शकत. तर म्हटलं चला थोडीशी सांडगे बनवून देते खाली उन्हात. तर चला तर मी सांडगे घेते बनवून. तर बघा काय काय सामान लागतं ते मी घेतले, तुम्हाला दाखवते. ते बघा कोथिंबीर घेतली मी धुवून चांगले, लसूण घेतला एवढा, जास्त नाही घेतला मी, तरी पण 5-7 कांड्या आहेत लसणाच्या. इथे मी 1 चमचा जिरं घेतलंय आणि लाल तिखट मिरची पावडर घेतली, बस एवढंच. आता हे मी सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहे. सगळं मिक्सरला मी बारीक करून घेणार आणि बेसन पीठ आणि चवीनुसार आता मीठ टाकून घ्यायचं पीठ भिजवताना. तर चला थोडेसे मी सांडगे बनवून बघणार आहे, कारण एकदा मी बनवले होते ते बिघडले होते माझ्याकडनं. तर बघू आता ह्यावेळेस कसे. तर हे बघा, हे सगळं वाटून घेतलंय मी, जिरं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची पावडर. हे सगळं जास्त नाही, थोडस म्हणजे 2 किंवा 3 चपात्याचं पीठ भिजवणार आहे. अशा चपात्या होत्या नसेल तर भिजवणार आहे, कारण जास्त काही करणार आहे. आमच्या घरात एवढं कोणी खात नाही, मला आवडतं आणि त्याची भाजी पण खूप छान लागते. हे भांड धुवून घेते. पीठ घेते, बेसन पीठ. चवीनुसार आता मीठ. मस्त असं घट्ट भिजून घ्यायचं, जास्त घट्ट पण नाही, आपल्याला तोडता आले पाहिजे. तर बघा झालंय असं पीठ भिजून, असं भिजवायचं. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, आपल्याला तोडता येते. तर असं बघा 2-3 चपात्याचं भिजवलंय मी, मस्त वास येतोय. आता घेते वडे सगळे तोडून ताटामध्ये. तर आता ताटात तोडून. तर हे बघा आता मी कशी तोडते ती बघा. आधी पाण्यात असा हात बुडवायचा, असं पीठ घ्यायचं, म्हणजे हाताला चिकटत नाहीये. आणि आपल्याला मोठे छोटे आपल्यावर ते, जास्त मोठे पण नाही पाडायचे, जास्त छोटे पण नाही. असे छोटे छोटे मी करणार आहे. आता खूप दिवस झाले मी असं बनवलेच नाही ना, त्याच्यामुळे थोडस तर चिकटत्या हाताला, तर मी पाणी घेते. हा हे बघा कसे, खूप मस्त वास येते.
छोटे छोटेच करणार आहे म्हणजे वाळायला सोपं, पटकन सुकते. तर घेते मी आता हे सगळे सांडगे सांडगे तोडून घेते सगळे. बोलण्यात अटकते जरा. तर हे बघा, झाले माझे सांडगे तोडून. कसे वाटले ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. जास्त नाही झाले, 2 ताट आणि ह्याच्यात थोडेसे, ह्या ताटामध्ये थोडेसे टाकलेत बघा. असे काटे शेव सारखे आपले, हे वेगळ्या पद्धतीचे. आणि हे 2 ताट. तर नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.